हेलो मैम. हेलो सर. हेलो फर्स्ट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. नाव काय तुमचं? माझं नाव प्रियंका फटे. प्रॉपर कुठले? इथले छत्रपती संभाजीनगर. आणि रिझल्ट? रिझल्ट आला आहे 2024 मध्ये. एक तलाठी आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये सिनियर क्लर्क. मॅम म्हणजे एक मॅरिड वुमन आणि म्हणजे घरच्यांचे रिॲक्शन काय होत्या? घरच्यांचा सपोर्ट होता, मिस्टरांचा सपोर्ट होता, सासऱ्यांचा सपोर्ट होता, त्यामुळे सिलेक्शन झालंय. कधी कोणी असं म्हणजे नातेवाईक असं नाव ठेवलं नाही का की बाबा लग्न झालंय आता तुला काय गरज आहे? नाही, असं समोरून कोणी म्हटलं नाही, मागे म्हणत असेल ती गोष्ट वेगळी. अच्छा. हा, घरच्यांचे रिॲक्शन काय होते? नाही, घरचे सपोर्ट करत होते. नाही, सगळे खुश होते. अच्छा मॅम, जर्नी कशी होती तुमची? सर तुम्ही कसं सपोर्ट? माझी ओळख झाली तेव्हाच तिने अभ्यासाची आणि जॉब करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर तेव्हापासून माझी पण आहे तिच्याबद्दल आवड, पण तशी सहमती आमची आणि आमच्या घरच्यांची पण होती. अभ्यास तिने लग्नाच्या आधी भरपूर खूप केला होता. ट्युशन क्लासेस केले होते, कॉलेजही केलं होतं. म्हणजे ती फुलंब्रीमध्ये राहून सुद्धा कॉलेजला येणं जाणं करून अभ्यास तिने तेव्हा खूप तयारी आधीपासून होती तिची. त्यानंतरही लग्नानंतरही तिने ऑनलाईन क्लासेस वगैरे जॉईन केले. प्रेग्नंट होती ही, तेव्हा बाळ असताना सुद्धा तिने ऑनलाईन क्लासेस वगैरे केले होते. आणि हा झाल्यानंतर आम्हाला रिझल्ट चांगलाच मिळाला. साधारण किती म्हणजे वर्ष लागले? मला 4 वर्ष लागले जवळपास. लग्नानंतर 3 वर्ष. म्हणजे मी लग्नाच्या अगोदर 2 वर्षांनी प्रिपरेशन करत होते, जॉब पण करत होते ऑपरेटर म्हणून. आणि मग लग्न झाल्यानंतर 1 वर्ष जॉब केला मी. आणि मग ते म्हटले की तू जॉब सोडून दे आणि प्रिपरेशन सुरू कर. प्रिपरेशन केली, 1 वर्ष प्रिपरेशन केली आणि लगेच रिझल्ट आला. घरचे कधी असं म्हटले नाही की तू आता अभ्यासच करताय बाबा, थोडं कामाकडे पण लक्ष दे? नाही, मी घरचे सगळं आवरून करत होते. मी सगळं आवरून करत होते. घरचं सगळं सांभाळून मी अभ्यास करत होते. आणि तुम्ही काय संदेश देणार की काही म्हणजे मॅरिड असतात मुली की त्यांना शिकण्याची इच्छा असते पण रोकटोक असते, त्या बाबतीत तुम्ही काय सांगणार? नाही, हिच्याकडनं असं की ही घरचं पण तेवढंच लक्ष देते, माझ्याकडे सुद्धा, बाळाकडे सुद्धा. आणि जॉबला पण तसे जाते. म्हणजे तिने अभ्यास करून घर सांभाळून सगळं केलंय, त्याच्यामुळे तिचंही खूप कौतुक. ॲक्च्युली प्रेग्नन्सीच्या अगोदर माझे रिझल्ट आले होते आणि प्रेग्नन्सी असताना मी ऑर्डरची वाट बघत होते. हो. आणि जॉईन कधी केलं मग? जॉईन मी 2 महिन्यापूर्वी जॉईन केलं. म्हणजे बेबी झाल्यावर तुम्ही हो, बेबी झाल्यावर जॉईन केलंय मी. म्हणजे बेबी झाला आणि मला दोन्ही ऑर्डर आल्या, तो लकी माझ्यासाठी. हो. आता महिलांचा टक्का वाढलाय, मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे. हो. तुम्हाला काय वाटतं, महिला सबलीकरण होते, मुलींना सपोर्ट मिळतोय घरातून अभ्यासासाठी? हो. काय वाटतं मग? नाही, ग्रोथ छान होतीये, सगळं म्हणजे सपोर्ट भेटतोय आणि असाच सपोर्ट चालू राहायला पाहिजे. आणि जसं मुली घर सांभाळू शकता तसं मुलांनीही त्यांना हातभार लावायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. म्हणजे दोघं मिळून जर बाहेर कमवत असेल तर दोघं मिळून घर सांभाळायला काहीच हरकत नाही. थँक्यू.